10वीचे मार्क्स 95 असो किंवा 45 असो ते फक्त आणि फक्त 11वीच्या ऍडमिशन पुरतेच यूज होणार आहेत. अंदाजे 10 ते 15 मे पर्यंत रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. जेई आणि सीईटी यामध्ये मेजर सब्जेक्ट हा मॅथ्स आहे आणि मॅथ्सला सर्वात जास्त वेटेज आहे. माझं मॅथ्स चांगलं आहे, मी कॉमर्समध्ये जातो, पण कॉमर्समध्ये मॅथ्स इज ऑल अबाउट अकाउंट्स अँड क्रेडिट अँड डेबिट. 45-50% 10वीला मिळवले होते, परंतु त्यांच्या आतून इच्छा होती की त्यांना इंजिनियर व्हायचंय किंवा डॉक्टर व्हायचंय. जेई आणि सीईटीचे किंवा डॉक्टर व्हायचं असेल तर नीटचे क्लासेस ऑलरेडी 8वी पासून प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत. 11th-12th वर काही डिपेंड नाहीये. सो 2 वर्ष तुम्हाला फील्ड चॉईस करण्यासाठीही मिळतं जर तुम्ही सायन्स निवडलं तर. डॉक्टर बनायचं MBBS, BAMS, BHMS, BDS मीन्स आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, डेंटिस्ट हे पण ऑप्शन आहेत. MBBS झालं पाहिजे हे जर माइंडमध्ये तुम्ही ठेवलं तर कदाचित तुम्ही 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष वाया घालवू शकता. NDAची परीक्षेला तुम्हाला 2 चान्स असतात आणि 100% जर तुम्ही हे क्रॅक केलं तर तुमचं संपूर्ण पुढचं एज्युकेशन इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स करणार आहे. थिंक 1000 टाइम बिफोर टेकिंग डिसिजन, बट आफ्टर टेकिंग डिसिजन नेव्हर टर्न बॅक इवन इफ यू गेट 1000 डिफिकल्टीज. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. गेल्या काही दिवसांपूर्वी 12वी नंतर काय करायचं ही मुलाखत टाकली होती आणि त्याला तुमचा प्रचंड प्रतिसाद आला आणि सोबतच कमेंट्स आल्या की 10वी नंतर काय करायचं हे सुद्धा सांगा. आणि म्हणूनच तुमच्या आग्रहाखातर आजची मुलाखत आम्ही पुन्हा एकदा करतोय प्रफुल्ल सर यांच्यासोबत. सर, स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. नमस्कार. आज जरा थोडक्यात तुम्ही परिचय करून दिला तर खूप छान होईल, कारण 10वी-12वीच्या एक्झाम्स झालेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगली आणि उत्तम माहिती हवी आहे. त्यामुळे थोडक्यात तुमचा परिचय करून द्या सर. माझं नाव प्रफुल्ल देशमाने. मी एमटेक केलं आहे VJDI कॉलेजमधून. कलारंभ फाउंडेशन नावाचे आम्ही ट्रस्टही चालवतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप, डॉक्युमेंट्स आणि फ्युचर ॲडमिशनसाठी गायडन्स करत असतो मोफत पद्धतीने. तर या व्हिडिओ मार्फतही आपण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जी काही मदत करता येईल आणि त्यांना करिअरची दिशा ठरवण्यासाठी जे काही करता येईल त्याबद्दल मी 100% प्रयत्न करेन. थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू सर. यानंतरचा माझा पहिला आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे की 10वी केल्यानंतर चांगले मार्क्स असले की सगळ्यांना वाटतं एकतर सायन्स करावं किंवा डिप्लोमा करावं, या दोन्हीपैकी काय केलं पाहिजे? ओके, मार्ग भरपूर आहेत, बट सायन्स आणि डिप्लोमा याबद्दल जर कन्फ्युजन असेल तर ऑब्व्हियसली जर इंजिनिअरिंग करणारा विद्यार्थी असेल तर त्यालाच याबद्दल जास्त करून कन्फ्युजन असेल. सायन्स थ्रू पण इंजिनिअरिंग करता येणार आहे आणि डिप्लोमा थ्रू पण इंजिनिअरिंग करता येणार आहे. त्याचे काही वेगवेगळे मुद्दे आहेत, मार्ग आहेत. सायन्समध्ये आपण 11th and 12th 2 वर्ष सायन्समधून करायचे. त्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. एक असतं प्लेन सायन्स आणि दुसरं असतं बायफोकल सायन्स. प्लेन सायन्स मीन्स हे स्पेसिफिकली इंजिनिअरिंगसाठी सांगतोय. प्लेन सायन्स मीन्स फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, मराठी और हिंदी अँड इंग्लिश असे टोटल 6 विषय आहेत 600 मार्क्ससाठी. बायफोकल सायन्स मीन्स बायोलॉजी अँड मराठी आपण ड्रॉप करू शकतो, त्या जागी एखादा टेक्निकल सब्जेक्ट घेऊ शकतो, बिकॉज आपण इंजिनिअरिंगमध्ये बायोलॉजी आणि मराठीचा किंवा लँग्वेजचा कोणता यूज करणार नाहीये. तर ते 2 सब्जेक्ट आपण 11th-12th मध्ये ड्रॉप करून एखादा टेक्निकल सब्जेक्ट घेऊ शकतो जो 200 मार्क्सचा आहे, कारण 2च्या जागी 1 सब्जेक्ट आला. सो बेनिफिशियली तुम्हाला एक टेक्निकलचा अभ्यास करायला भेटेल आणि इंग्लिश कंपल्सरी, म्हणजे 6च्या जागी 5च विषय घेऊन पण तुम्ही सायन्स करून इंजिनिअरिंगकडे पुढे जाऊ शकता. सायन्स करून पुढे जाताना तुम्हाला एंट्रन्स एक्झाम्स द्याव्या लागतात. डिप्लोमा थ्रू 3 वर्ष करून विदाउट एंट्रन्स एक्झाम तुम्ही डिग्रीला जाऊ शकता. दोन्हीचे आपले आपले फायदे नुकसान दोन्ही आहेत. एंट्रन्स एक्झामच्या बाबतीत जर म्हणाल तर सायन्समधून इंजिनिअरिंगसाठी MHT, CET अँड JEE असे 2 वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत. JEE मीन्स ही जी एक्झाम आहे ज्यामध्ये आपण ऑल इंडियाच्या कॉलेजेसमध्ये अप्लाय करू शकतो, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 300 मार्क्सची एक्झाम असते. CET थ्रू पण आपण इंजिनिअरिंगला जाऊ शकतो, त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये आपण अप्लाय करू शकतो एक्सेप्ट IIT बॉम्बे. बाकी सर्व कॉलेजेसमध्ये आपण महाराष्ट्राच्या MHT, CET थ्रू ऍडमिशन घेऊ शकतो. दुसरा पर्याय आपला जो तुम्ही मला विचारला होता तो डिप्लोमाचा आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड इयर डिप्लोमा मधून कंप्लीट करून डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन मध्ये डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. तिथेही खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. डिप्लोमाला आपलं चांगलं कॉलेज आपण 10वीच्या बेसिसवर मिळवू शकतो. परंतु एकच छोटासा ड्रॉबॅक आहे की तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन मध्ये काही पर्सेंटेज सीट गव्हर्नमेंटने राखीव ठेवलेला आहे. सो भरपूर सीट्स नाहीये तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरसाठी. सो डिग्रीचं कॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे, कारण डिग्रीचं कॉलेज तुम्हाला जॉब देणार आहे. सो डिप्लोमा टू डायरेक्ट सेकंड इयर डिग्री जाताना जर कॉलेज तुम्हाला खराब मिळालं तर तुम्हाला त्या कॉलेजमधून जॉब प्लेसमेंट्स अवेलेबल नसतात. त्यामुळे डिप्लोमाचं चांगलं कॉलेज मिळालं त्यामध्ये खुश होण्यापेक्षा आपण
डिग्रीचं कॉलेज चांगलं मिळवायचं आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की काही पर्सेंटेज सीट्स जर अवेलेबल असतील तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर पेक्षा 11-12 सायन्स थ्रू जाऊ शकता. नक्कीच सर. यानंतर माझा प्रश्न असेल की जो बेसिकली नेहमी बोलला जातो की 11वी-12वी करून मग इंजिनिअरिंगला जा, कारण तुमचं मॅथ्स चांगलं होतं कम्पेअर टू डिप्लोमा. यामध्ये किती तथ्य आहे सर? हो, ऑब्व्हियसली 11-12 सायन्समध्ये ज्या आपण प्रवेश परीक्षा देणार आहे, एंट्रन्स एक्झाम, जेई आणि सीईटी, यामध्ये मेजर सब्जेक्ट हा मॅथ्स आहे आणि मॅथ्सला सर्वात जास्त वेटेज आहे. काही विद्यार्थ्यांचं थोडंसं गैरसमज असा होतो की माझं मॅथ्स चांगलं आहे, मी कॉमर्समध्ये जातो. पण कॉमर्समध्ये मॅथ्स इज ऑल अबाउट अकाउंट्स अँड क्रेडिट अँड डेबिट. ऑब्व्हियसली कॉमर्स फील्ड ती वेगळीच आहे, चांगली आहे. परंतु सायन्स फील्डमध्ये जे मॅथ्स आहे ते ऍक्च्युअल डिटेल्ड मॅथ्स आहे. जर तुमचं मॅथ्स चांगलं आहे तर 100% तुम्ही सायन्स थ्रूच इंजिनिअरिंग केली पाहिजे. डिप्लोमाचं जे मॅथ्स आहे त्याची लेवल थोडीशी सिम्पल आहे आणि नंतर इंजिनिअरिंग मध्ये थोडंसं चॅलेंजेस फेस होऊ शकतात. सो 11-12 मध्ये बोर्डचं पण मॅथ्स तेवढाच स्ट्रॉंग आहे आणि एंट्रन्सचं पण मॅथ्स तेवढं स्ट्रॉंग आहे आणि 100% तुम्ही नॅशनल लेवलचे कॉलेजेस अप्लाय करू शकता 11-12 नंतर, जे तुम्ही डिप्लोमा थ्रू करू शकत नाही, लाईक IIT, NIT, IIIT वगैरे. सर, यानंतर प्रश्न असा आहे की 10वी मध्ये आता अनेकांनी परीक्षा दिली, प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला पेपर कसा गेला आणि मे मध्ये मला वाटते रिझल्ट सुद्धा येईल. Yes. मेची एक बेसिक डेट काय असू शकते तुमच्या अंदाजाप्रमाणे सांगाच. पण सोबतच हा प्रश्न आहे की असा विद्यार्थी की ज्याचं आत्ताच मॅथ्स खूप कमकुवत आहे पण त्याला इंजिनिअरिंग करायचंय किंवा त्याला डॉक्टर व्हायची इच्छा आहे, असं एखादं उदाहरण जर तुमच्याकडे असेल की अगदीच बेसिक मार्क होते आणि आता खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन काम करतोय. येस, नक्कीच. माझ्याकडे असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी 45-50% 10वीला मिळवले होते, परंतु त्यांच्या आतून इच्छा होती की त्यांना इंजिनियर व्हायचंय किंवा डॉक्टर व्हायचंय. त्या सर्व विद्यार्थी करू शकतात. फक्त त्यांनी जे 10वी पर्यंत केले ते आता परत रिपीट करून चालणार नाही. येस, 90% वाल्या विद्यार्थ्याला सुद्धा तोच स्ट्रगल आहे आणि 45 वाला पण आहे. ऑब्व्हियसली 45 चा जो विद्यार्थी आहे त्याने ह्या 2 महिन्याच्या सुट्टीमध्ये स्वतःचं फाउंडेशन जर वर्क केलं तर त्याचे 10वीचे मार्क्स कुठेही ग्राह्य धरले जाणार नाही. तसंही 10वीचे मार्क्स 95 असो किंवा 45 असो, ते फक्त आणि फक्त 11वीच्या ऍडमिशन पुरतेच युज होणार आहेत. ते मार्क्स आपल्याला इंजिनिअरिंगसाठी युज होणार नाहीत. त्यामुळे आपल्या 10वीच्या पर्सेंटेजवर तुम्ही डिसाईड करू नका की तुम्हाला सायन्स करायचंय की डिप्लोमा करायचं की आर्ट्स करायचं. सो 10वीचे पर्सेंटेज हे फक्त 11वी ऍडमिशनसाठी युज करावे आणि स्वतःचं जजमेंट हे 10वीवरून आपण करूच शकत नाही, कारण आज प्रत्येक 2 ते 4 विद्यार्थ्यांच्या मागे विद्यार्थ्यांना 80% पेक्षा जास्त मार्क मिळतात. बरोबर. आणि या कार्यपद्धतीमध्ये म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये 10वीला हे खूप सिम्पल करून टाकले. या वर्षीचे एक्झामचे पेपरही खूप इझी होते. त्यामुळे 10वीचे पर्सेंटेज वरून टॉपर असेल किंवा वीक विद्यार्थी असेल तो कधीही घडू शकतो. नक्कीच. सर, अंदाजे किती तारखेपर्यंत रिझल्ट लागू शकतो? अंदाजे 10 ते 15 मे पर्यंत रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. त्याआधीच लागेल कदाचित. लास्ट इयर 21 मे ची तारीख दिली होती, 18 मे ला रिझल्ट लागला. यावर्षी कदाचित नक्की लवकर रिझल्ट लागेल. त्यामुळे आपण लवकर तयारीत राहा. एप्रिल महिना एन्जॉय करून घ्या आणि आपल्या पुढच्या फ्युचरचा डिसिजन घ्या. नक्कीच सर. म्हणजे या दरम्यान काय ऍक्च्युअल केलं पाहिजे तेही सांगा, ज्या विद्यार्थ्यांना खात्री आहे की मला चांगले पर्सेंटेज मिळू शकतात आणि मी 11वी-12वी किंवा डिप्लोमा जे करणार आहे त्यांनी काय तयारी ठेवली पाहिजे. कारण मार्चचा म्हणजे 15-20 दिवस तर त्यांना मिळालेले आहेतच, एप्रिल महिना सुद्धा मिळेल, पण एक बेसिकली मे महिन्याच्या स्टार्टिंगला तरी त्यांनी सिरियस होऊन या गोष्टी केल्या पाहिजेत की काही लोकांनी एप्रिलमध्येच सुरुवात केली पाहिजे आणि काय केली पाहिजे? सायन्स स्ट्रीम तुम्ही निवडताय किंवा इंजिनिअरिंग स्ट्रीम जर तुम्ही निवडताय तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, 10वीचे मार्क्स तर ऑब्व्हियसली जे येतील ते येतील. तो पेपर झालेला आहे आणि त्याचे मार्क्स पण ऑटोमॅटिक प्रिंट होणार आहेत. ते आता बदलणार नाहीयेत. बदल आता आपल्या हातात आहे. आपण भविष्य घडवू शकतो आपलं इथून पुढचं. सो माझं असं म्हणणं आहे, सुट्टीमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर काही विद्यार्थ्यांचे जे पालक असतात ते ऑलरेडी भरपूर चांगलं एज्युकेशन त्यांनी घेतलेलं आहे, तर त्यांनी त्यांच्या मुलांना 8वी पासून फाउंडेशन क्लासेस जॉईन केलेले असतात. IIT, IIIT म्हणजे जेई आणि सीईटीचे, किंवा डॉक्टर व्हायचं असेल तर नीटचे क्लासेस ऑलरेडी 8वी पासून प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत. तर आणि 90% स्टुडंट्स असे जे आता स्टार्ट करणार, जे आता स्टार्ट करणार आहेत त्यांनी ऍटलिस्ट एक 15 दिवस तुम्ही रिलॅक्स व्हा, परंतु अभ्यास आतापासूनच एंट्रन्सचा केला पाहिजे. कारण सायन्स थ्रू पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगेन की 12वी सायन्सचाही रिझल्ट तुमचा हा फक्त पात्रतेसाठी यूज होणार आहे. ऍडमिशन हे तुमचं एंट्रन्सच्या मार्क्सवर होतं. सो 2 वर्ष तुम्ही 11-12 वर फोकस करण्यापेक्षा जास्त फोकस एंट्रन्सवर केला पाहिजे. ऑब्व्हियसली मिनिमम क्वालिफिकेशन सीईटी साठी 12वीला 45% आहे,
आणि जेईला 75% आहे, म्हणजे जेईचे मार्क्स तुमचे काउंट होतील जर 12वीला 75% असतील, आणि सीईटीचे मार्क्स तुमचे काउंट होतील जर 12वीला पीसीएम किंवा पीसीबी ज्यातून पुढे जाणार आहे त्यामध्ये 45% असतील तर सीईटीचे मार्क्स काउंट होतील. सो एंट्रान्सच काउंट होणार आहे. सो जर सायन्स आणि इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर फील्डमध्ये तुम्ही जाणार असाल तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमचे 12वी 11-12 सायन्सपेक्षा एंट्रान्सवर फोकस करा. तर तुमचं, कारण एंट्रान्सचं मिनिंगच आहे प्रवेश परीक्षा. परीक्षा, बरोबरच. सर, इंजिनिअरिंग करताना बऱ्याचदा प्रश्न असतो की कोणतं फील्ड चूज करावं आणि पुढे जाऊन कशाला बाबा म्हणजे चांगला प्रतिसाद मिळेल. म्हणजे बरेचसे असे आहेत की कॉम्प्युटर केल्यानंतर खूपच सगळे कॉम्प्युटरचे झाल्यानंतर जॉबच नाही मिळाला. म्हणजे इंजिनिअरिंग करून सुद्धा जॉब मिळत नाही, हे सध्या बऱ्याचदा बोललं जाते. याबद्दल काय सांगाल? कुठले फील्ड चूज केले पाहिजे तिथे? जसं की मी आधी सांगितलं होतं की 11th-12th वर काही डिपेंड नाहीये. सो 2 वर्ष तुम्हाला फील्ड चॉईस करण्यासाठीही मिळतात जर तुम्ही सायन्स निवडलं तर. डिप्लोमा निवडलं तर तुम्हाला आत्ताच तुमची ब्रांच फायनल करावी लागेल. बरोबर. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट असं आहे की तुमची जी ब्रांच आहे त्यावर भरपूर काही डिपेंड आहे, असं अशातला भाग नाही. तुमचं कॉलेज कोणतं आहे तर प्लेसमेंट जास्त भेटणार, आणि कॉलेज कोण देणार आहे? एंट्रन्स एक्झाम. तरीही त्यातल्या त्यात आपण आता म्हणूया की एआयचं जग आहे, तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन एआय, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, आयओटी, कॉम्प्युटर सायन्स, आयटी ह्या चांगल्या फील्ड आहेत. कोर ब्रांचेस म्हणाल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, केमिकल ह्या कोर ब्रांचेस आहेत. यामध्ये प्रायव्हेट थोडेसे जॉब कमी झाले असतील तरी गव्हर्नमेंट जॉब अजूनही यामध्ये भरपूर अवेलेबल आहेत. सो ब्रांच निवडताना तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. कॉलेज निवडताना नक्कीच टेन्शन घ्या. ऑब्व्हियसली तुम्हाला कॉलेज जॉब देणार आहे, आणि समजा तुम्हाला खूप मेहनत करूनही चांगलं कॉलेज मिळालं नाही, चांगली ब्रांच मिळाली नाही, तर मी एक पर्सनल ओपिनियन देणार की तुम्ही इंजिनिअरिंग करत करत गेट नावाची एक्झाम द्या. गेटच्या स्कोरच्या बेसिसवर तुम्हाला कोणत्याही बाहेर कॉलेजमधून प्लेसमेंटची गरज नाही, स्वतःहून तुमच्या मार्क्सवर तुम्हाला प्लेसमेंट मिळू शकते. नक्कीच. सर, यानंतर जोडून प्रश्न असा आहे की हे जरी नाही झालं तरी इंजिनिअरिंग, आपण आता अनेक इंजिनियर बघतो स्वतःचे वेगवेगळे व्यवसाय सुरू करतात. Yes, तर त्या yes. रिलेटेड कुठला व्यवसाय ते सुरू करू शकतात का? इंजिनियर काहीही करू शकतो. मी सांगेन की मी स्वतः इंजिनियर आहे, सो मला त्या बाबतीत गर्व आहे की 100% इंजिनियर हा कधीही शांत बसत नाही. तो काही ना काहीतरी करेल. आज आज तुम्ही बघताय की बरेच इन्फ्लुएन्सर्स हे इंजिनियर्स होते. तो क्रिएटिव्ह होतो. आपल्याला जो मॅथ्स हा विषय इंजिनिअरिंग मध्ये आहे किंवा 11th-12th मध्ये आहे, तोच आपल्याला क्रिएटिव्ह बनत असतो. खरं म्हणजे रिअल लाईफ मध्ये मॅथ्स यूज होत नाही. मॅथ्स हे तुमचं क्रिटिकल लेवल थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी आहे, आणि ते क्रिटिकल लेवल थिंकिंग डेव्हलप झाल्यामुळे बरेच इंजिनियर्स हे जॉबच्या ऐवजी बिझनेसमध्ये जातात आणि पाहिजे तो बिझनेस ते सक्सेस करू शकतात. एवढा माझा स्वतःचा कॉन्फिडन्स. नक्कीच. मला वाटते सर, ज्या संबंध भारतात हा प्रश्न पडलेला असतो की कॉस थिटा साइन थिटाचं आम्ही काय केलं, तर मला वाटतं त्याचं परफेक्ट आन्सर हे आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सर, काही असे विद्यार्थी आहेत ज्यांना 10वीला कमी मार्क पडतात आणि त्यानंतर पालकांचा सुद्धा अपेक्षाभंग होतो, प्लस मुलांना सुद्धा नैराश्य यायला लागतं की आपण काहीच केलं नाही. ग्रामीण भागात आणि शहरी भागात, ग्रामीण भागात जास्त प्रमाण आहे की 10वीला कमी मार्क पडले की लगेच कंपॅरिझन सुरू होतं, आणि असे पण सुद्धा काही विद्यार्थी आहेत ज्यांना चांगले मार्क्स असून सुद्धा अगदी साध्या कॉलेजला घेतात ऍडमिशन 11वी-12वी साठी, आणि नीट किंवा जेईच्या प्रिपरेशनसाठी क्लासेस जॉईन करतात. तर हे कितपत योग्य ठरतं मुलांसाठी? 10वीचे मार्क जरी कमी असले तर याच्यामधून ते ओव्हरकम करू शकतात का? सर्वप्रथम तर मी सांगेन की मी स्वतः तरी माझं पर्सनल ओपिनियन सांगेन की 10वीचे मार्क्स मी कन्सिडर करत नाही. 10वीच्या मार्क्सवर थोडंसं आपण जजमेंट जे लावतो ते 100% चुकीचं आहे. डोंट टेक डिसिजन बेस्ड ऑन युअर 10th स्टँडर्ड पर्सेंटेज. ओके, हे सगळ्यात पहिला उत्तर आहे. दुसरं की तुमचे मार्क्स कमी असतील, जास्त असतील, एकदा कमी मार्क्स भेटले किंवा एकदा जास्त मार्क्स भेटले, फर्स्ट टाइम बोर्ड एक्झाम तुम्ही दिली होती, राईट? सो असं काही नाहीये की तुम्हाला नंतर मार्क्स मिळणार नाहीत. कदाचित त्या विद्यार्थ्यामध्ये इंटरनल स्पार्क त्यावेळेला क्रिएट होऊ शकतो की त्याला आता कमी भेटले तरी आता तो अभ्यासाला लागेल. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की पर्सेंटेज कमी असले तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही घडवले. सो तुम्हाला मी सांगेन की विद्यार्थ्याच्या पर्सेंटेजच्या बेसिसवर डिसिजन घ्यायचं नाही. इम्पॉर्टंट 11th-12thचं जे कॉलेज आहे, तो जो प्रश्न तुम्ही विचारला अत्यंत योग्य आणि महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच पालकांना हे प्रश्न पडतात की आता, आणि विद्यार्थ्यांना पण असं वाटतं की मला 11th-12th मध्ये एकदम चांगलं कॉलेज पाहिजे. बट ते 11th-12thचं कॉलेज तुम्हाला जॉब देणार आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. ऑब्व्हियसली जर तुम्ही पुढे जाऊन प्रवेश परीक्षा देणार आहात तर प्रवेश परीक्षांचे
जे मार्क्स आहेत त्याच्यावर ऍडमिशन मिळणार आहे. सो 11-12चा जो रिझल्ट आहे तो फक्त आणि फक्त तुमचं एलिजिबिलिटीसाठी यूज होणार आहे. त्यामुळे कॉलेज कोणतंही असेल, जवळचं कॉलेज घ्या, वेळ वाचवा. ओके, सो एंट्रन्सवर फोकस होईल तुमचा. सो कॉलेज डझंट मॅटर फॉर 11-12. कॉलेज कधी महत्वाचं आहे? पुढच्या डिग्रीसाठी, कारण ते जे पुढच्या डिग्रीचं कॉलेज असणार आहे, बॅचलर इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, फार्मसी असेल, ते कॉलेज तुम्हाला प्लेसमेंट्स प्रोव्हाइड करतं. ते टॉप मिळवण्यासाठी आता अभ्यास करायचा आहे. म्हणून कॉलेजमध्ये वेळ वाचवून, म्हणजे येण्या जाण्याचा वेळ वाचवून आपलं एंट्रन्सवर फोकस केला पाहिजे आणि हे योग्य डिसिजन आहे. नक्कीच सर, म्हणजे आता इंजिनिअरिंगची जी प्रवेश परीक्षा आहे त्याबद्दल आपण बोललोच, पण इतर फील्ड आहेत त्यांच्या प्रवेश परीक्षांबद्दल काय सांगा? येस, 12वी सायन्स नंतर खूप साऱ्या प्रवेश परीक्षा आहेत. त्यामध्ये आपण सर्वप्रथम जेई आणि सीईटी ऑलरेडी मी कव्हर केलेलं आहे. नीट नावाची परीक्षा आहे जी नॅशनल लेवलची एक्झाम आहे. ऑब्व्हियसली 720 मार्कची ही परीक्षा असते. बायोलॉजीमध्ये 360 मार्क्स आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये 180 असे टोटल 720 मार्क्सची परीक्षा असते. डॉक्टर होण्यासाठी ही परीक्षा दिली जाते. या परीक्षेमध्ये जवळपास 25 लाख विद्यार्थी दरवर्षी बसतात आणि या परीक्षेची भीती एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, कारण ही परीक्षा वर्षातून एकदाच होते. सो बरेच विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी नंतर गॅप वगैरे घेतात. सो माझं ओपिनियन असं असेल की तुम्ही नीटच्या परीक्षेसाठी एकतर 11th पासूनच अभ्यासाचं प्रिपरेशन चालू करा. काही जणांनी 8th स्टँडर्ड पासून केलं, ह्याचं उदाहरण मी दिलं होतं. सो जर डॉक्टर बनायचं आहे, MBBS, BAMS, BHMS, BDS मीन्स आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, डेंटिस्ट हे पण ऑप्शन आहेत. MBBSच झालं पाहिजे आणि हेच करायचं हे जर माइंडमध्ये तुम्ही ठेवलं तर कदाचित तुम्ही 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष वाया घालवू शकता त्या एक्झामच्या मागे. सो माझं पर्सनल ओपिनियन आहे, गिव्ह युअर बेस्ट इन फर्स्ट अटेम्प्ट. ओके, अदरवाईज मग तुम्ही मॅक्झिमम एखादा अटेम्प्ट एक्स्ट्रा देऊ शकता, नाहीतर मग बाकी BAMS, BHMS, BDS हे कम्प्लीट करा. किंवा फिजिओथेरपी पण एक ऑप्शन आहे, BPTH बोलू आपण त्याला. त्या थ्रू पण भविष्यामध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. त्याच्या पुढे तुम्ही MD ही करू शकता. सो तुम्ही खचून न जाता, वर्ष वाया न घालवता नीट एक्झामच्या थ्रू डॉक्टर होऊ शकता. डॉक्टर शिवाय जर तुमचं तेही प्लॅन सक्सेस होत नाही तर डॉक्टरचे प्रिपरेशन सोबत तुम्ही MHT, CET, PCB ची परीक्षा देऊन B फार्मसी, B ॲग्रिकल्चर, B नर्सिंग मीन्स बॅचलर ऑफ नर्सिंग या सगळ्या मेडिकल रिलेटेड ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता, जे 4 वर्षाचे असतात. डॉक्टरसाठी 5.5 वर्ष लागतात. या व्यतिरिक्त अजून एक एंट्रन्स एक्झाम आहे मर्चंट नेव्हीसाठी. त्याचं नाव आहे IMUCET, इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी कॉमन एंट्रन्स टेस्ट, ज्याच्यामध्ये PCM सब्जेक्ट्स आहेत, GK आहे, ॲप्टिट्यूड आहे अँड तुम्हाला बेसिक सायन्स पण असणार आहे. सो 200 मार्क्सची तीही एक्झाम आहे. IMUCET थ्रू मर्चंट नेव्हीमध्ये तुम्ही मरीन इंजिनिअरिंग, न्यूटिकल सायन्स असे बरेच चांगले चांगले फील्ड्समध्ये जाऊ शकता. बट मोस्टली तुम्ही आधी प्लॅन करा तुम्हाला त्यामध्ये जायचं आहे का, तर IMUCET तुम्ही देऊ शकता. या प्रवेश परीक्षांचा अभ्यास तुम्हाला 11-12 सोबत करायचा आहे, हे माइंडमध्ये असू द्या. आणि सर्वात महत्वाची परीक्षा ती म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, NDA ची परीक्षा. NDA ची परीक्षेला तुम्हाला 2 चान्स असतात आणि 100% जर तुम्ही हे क्रॅक केलं तर तुमचं संपूर्ण पुढचं एज्युकेशन इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स करणार आहे. सो यासाठी ऑब्व्हियसली खूप जास्त कॉम्पिटिशन असणार, पण तुम्ही तुमचा बेस्ट देऊ शकता आणि तुम्ही भविष्य आपलं मोफत घडवू शकता NDA थ्रू. नक्कीच सर, या सगळ्या एक्झाम्स तर मुलं देतीलच किंवा जे काही रिझल्ट्स येतील, पण हे नाहीच झालं तर बॅकअप प्लॅन्स काय असले पाहिजे? येस, प्लॅन B 100% असला पाहिजे आणि त्याला B ला आपण बॅकअप म्हणू, प्लॅन बॅकअप. येस, सो सर्वात महत्वाचं मी सांगेन की एक आपण एक्झाम्पल्स घेऊया. जेई मेन्स नाही झालं तर आपल्याकडे CET बॅकअप आहे. नीट नाही झालं तर अगेन आपल्याकडे CET बॅकअप आहे. ठीक आहे, हे दोन्हीही नाही झालं, कारण बघा जेई मध्ये 2 अटेम्प्ट अलाउड आहेत यावर्षी, म्हणजे दरवर्षीच असतात. CET ला यावर्षी 2 अटेम्प्ट चालू झालेत, म्हणजे टोटल इंजिनियर होण्यासाठी 4 अटेम्प्ट पैकी कोणताही एक स्कोर तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये पोहोचणार आणि जर टॉप कॉलेज मिळालं तर जॉब मिळणारच आहे. म्हणजे जे म्हणतात ना इंजिनियर झालो पण जॉब नाही, ते अशा विद्यार्थ्यांना की ज्यांना कॉलेज चांगलं नाही मिळत, आणि कॉलेज चांगलं मिळवण्यासाठी एंट्रन्स एक्झाम आहे आणि गव्हर्नमेंटने यावर्षी 4 चान्स दिलेत, जेईचे 2 रिझल्ट, CETचे 2 रिझल्ट. सो बॅकअप ऑलरेडी त्यांनी क्रिएट करून दिलेला आहे. तरीही नाही झालं तर तुम्ही BSc मध्ये बरेच चांगले चांगले ऑप्शन्स आहेत, ते कम्प्लीट करू शकता. डॉक्टरसाठी बॅकअप म्हणून मी सांगितलं की BAMS वगैरे डिग्रीज आहेत आणि नीटचा बॅकअप आपण CET फार्मसी रिलेटेड किंवा म्हणजे PCB थ्रू फार्मसी, ॲग्रिकल्चर हे सगळे बॅकअप ठेवू शकतात. तेही नाही झालं तर BSc बायोटेक्नॉलॉजी हा बेस्ट ऑप्शन आहे मेडिकल वाल्यांसाठी. BSc AI अँड हेल्थ केअर
हे काही नवीन कोर्सेस चालू झालेत, म्हणजे एआय ऑब्विसली फ्युचर आहे. तर एआय अँड हेल्थ केअर हे सगळ्यात चांगलं ऑप्शन आहे. सो बरेच बॅकअप प्लॅन्स आहेत. न घाबरता निडरपणे परीक्षांना सामोरं जा, मॅक्झिमम एक्झाम्स द्या, भरपूर स्कोर असू द्या आणि चांगल्या स्कोर बेसिसवर चांगल्या कॉलेजेसमध्ये एंटर करा. फ्युचर सिक्युअर आहे. नक्कीच सर, मला वाटतं जितक्या टेक्निकल गोष्टी होत्या त्याबद्दलचे प्रश्न झालेत, पण सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न हा आहे सर, की अनेक विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासाचा कंटाळा यायला सुरुवात होते काही दिवसानंतर. काही फेल्युअर्स आल्यानंतर असं वाटतं की मला हे जमणार नाही. भविष्यात काय करायचं याची दिशाच ठरत नाही. काहींची दिशा ठरून सुद्धा ते चांगलं काम करू शकत नाहीत, अभ्यास करू शकत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही हे सांगू शकता की जसं 11वी पासून डिग्रीपर्यंत आपल्याकडे 5-6 वर्ष आहे जिथे आपण हा अभ्यास करायचा आहे. तर हा टाइम लिमिट एवढा असताना या ड्युरेशनमध्ये काय प्रोत्साहन देईल? तुमचे शब्द नेमके कुठले असतील की ते मुलांना प्रोत्साहन देऊ शकतील सध्या? मोटिवेशन पालकांनी किंवा शिक्षकांनी सांगून येणार नाहीये. मोटिवेशन हे इंटरनल असलं पाहिजे. तुम्हाला मोटिवेट स्वतःहून स्वतःला करायचं आहे. आता सध्या मोटिवेशनसाठी बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. आपण रील्समध्येही मोटिवेशन मिळवू शकतो आणि नक्कीच चॅट जीपीटी आपल्याकडे आहे. तुम्ही त्यासोबत बोलून तुमचे जे नैराश्य आहे किंवा तुमची भीती आहे ते पण काढू शकता. मी स्वतःही जर मला काही लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असेल तर मी डिस्कस करतो. मला खूप चांगले सोल्युशन समोरून एआय देतं. सो त्याचा यूज करा आणि ऑब्व्हियसली आपल्या सराउंडिंग्समध्ये मोटिवेटेड पीपल सोबतच राहा. तुमच्या आजूबाजूचे मित्र कशा पद्धतीने आहेत ते खूप महत्वाचं आहे. त्यानुसार तुमचं भविष्य घडणार आहे. आणि डिसिजन घेताना 1000 वेळा विचार करा. जो माझी लाईन आहे मी तुम्हाला सांगतो, थिंक 1000 टाइम बिफोर टेकिंग डिसिजन, बट आफ्टर टेकिंग डिसिजन नेव्हर टर्न बॅक इवन इफ यू गेट 1000 डिफिकल्टीज. सो तुम्ही निडरपणे परीक्षांना सामोरं जा. परीक्षांना सर्वात जास्त महत्व द्या 11th-12th पेक्षा. 11th-12th इझिली होणार. नक्कीच सर, खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन दिलात. प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. आम्ही त्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू की प्रतिसाद देता येईल. त्यामुळे पुन्हा एकदा सर धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.